तब्येत चांगली आहे. अगोदर कशी काय त्रास होत तुम्हाला? अगोदर म्हणजे एक 2-3 महिन्याखाली थोडेसे पायाला जखम म्हणजे उरलं थोडंसं बोटाला. अच्छा. ते उरल्यावर बरेच दवाखाने केले मी. तुम्हाला लावटी सरांचा कसं पत्ता मिळाला मग नंतर? पत्ता म्हणजे ते मुलांना तरसलेलं म्हणजे बघितलं रात्रभर धाकटा मुलगा आहे शाळेला. हां. त्याला रात्रभर ते काय मोबाईलवर बघितले चाळीला इकून तिकून चाळील्या. ओके. मग मला लगेच म्हणलं नाना डॉक्टर आहे पत्ता लागला मला. आणि कुठून लागला आहे? तर औरंगाबादला डॉक्टर आहे म्हणला. आपण जाऊत म्हणला. तर मी काय म्हणलं बाबा आधी जाऊन आपण गोष्ट करायची, तू आधी जा पहिलं जाऊन पत्ता काढून बघून दवाखाना बघून ये. मग त्याला पटलं. कसं फरक वगैरे पडला तुम्हाला? हा फरक पडला, चांगला फरक पडला आता. मलाही काही समजणं गेलं याच्यातलं आणि तुम्ही सोनोग्राफी करून घ्या पहिलं म्हणलं. ठीक आहे सर म्हणलं. सोनोग्राफी करून घेतल्यानंतर सांगितलं तुम्ही काय करा, आता याच्या पुढचा मला इलाज जमणार नाही आणि तुम्ही सरळ सोलापूर जाऊ म्हणलं. सोलापूरचा ॲड्रेस दिले. सोलापूरला गाडी करून गेलो सर. तिथे गेल्याच्या नंतर तिथं फक्त तेवढ्या पैशामध्ये कमी कमी 20,000 घालून गाडी भाड्यासहित हे ते सगळ्या तपासण्या, सगळ्या 8,000ची तपासणी, गाडी भाडं हे सगळं 20,000 गेले. तर त्यांनी सांगितले तुमच्यापाशी पर्याय कुठलाही नाही, वय झालेला आहे, पहिले एन्जिओग्राफी झालेली आहे आणि होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक माझ्यापाशी शेवटचा एकच उपाय आहे, त्रास कमी करण्यासाठी गोळी आहे, तेवढी देऊ शकतो म्हणून सांगितले. त्या गोळी घेतली की गोळी परत तेवढं बरं वाटायचं आणि मळमळ आणि कोरड्या उलट्या चालू व्हायच्या, अंधार यायची डोळ्याला आणि ते गोळ्या बरोबर नाहीत, शरीराला हानिकारक आहेत असं त्यांनी सांगितले. मग ते घरी आणलो, काही दिवस बघितलं, वरचीवर ते जखम पसरत चालली, त्रास व्हायला लागला. आम्ही रडत बसलो, वडील रडायला लागले आणि पहिलंच वालचाने बायपास ते एन्जिओग्राफी झालेलं त्याला पर्याय नाही म्हणून सांगितले. मग आता शेवटी काय करायचं म्हणलं, ह्या चौकडला आमचं काही बुद्धिभ्रष्ट झाली, समजच नाही गेलं. मग ते वळसंबरे डॉक्टर म्हणून इथं पहिलं होते इथं, ते त्यांना फोन केला गावातले असल्यामुळे. त्यांना म्हणजे तुम्ही काही केलं तर कुठलाही पर्याय नाही, वय झालेला आहे आणि इलाज नाही. आमचे एक बंधू डॉक्टर कशी काम करते, त्यांनी मेन इन्चार्ज आहे सरांसोबत ऑपरेशनला जाते, त्यांनी सरांना फाईल दाखवली. कदाचित तुम्हाला पुण्याहून फोन आला असेल. तर त्या डॉक्टरने सांगितलं तुझं ऑपरेशन कोण करतो म्हणले, कशाला पैसे घालायला, कसं होते, आम्हाला तर गॅरंटी नाही, सरांना द्या बरं एक वेळेस फोन असं म्हणून तुम्हाला म्हणले. म्हणून आम्हाला कुणाला फोन द्यायचा नाही, कुणाला बोलायचं नाही, आमचं चांगलं बोलले. मग हे भावना तुमच्यापाशी ठेवून तुम्ही बोलल्याच्या नंतर आमचं अर्ध दुखणं कमी झालं सर. आणि खरोखरच रेलमध्ये आता दुखणं क्लिअर कमी झालं. आता सुखाची झोप रात्री घेतली बघा. ते एवढा आनंद वाटला का नाही, खरंच देव होऊन भेटलो आम्हाला. आम्ही अशा सगळी सोडून दिलो होतो, काहीच नव्हतं पाठीमागे. आता म्हणलं विषय संपला म्हणलो. त्याने देखील घाबरून गेले, प्रत्येकाला बोलून घेऊन माझं काही नाही, सांभाळा चांगलं इथंपर्यंतची तयारी होती. नाही आता एकदम चांगलं झालं. जखम पण भरेल, दुखण्यातून बाजूला निघालो आम्ही असं मला वाटतं. आता जखम पण थोडीशी जी बारीक जखम आहे जखम पण भरेल चांगल्या प्रकारे.